त्याला आमटी बोलतात आणि याची चव आंबट असते. इकडं आम्ही बांध वगैरे घातलेलं आहे त्याला. हे दुसरं कलम आहे आणि याला हे बघा, ह्याची पण आम्ही छाटणी केलेली होती यावर्षी. आणि हे आहे आपलं कलम नंबर 4, कुंटी कलम. ठीक आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळची 9 वाजले साधारण आणि निघालेले सड्यावरती. तर सड्यावरती कशाला, गेल्या वर्षी आपण आहे ना कुंटी कलमं बांधली होती आंब्याची, 7-8 बांधली होती आणि त्याची व्हिडिओ बनवले होते आपण, ती कुंटी कलमं बनवताना. तर त्या व्हिडिओला गेल्या वर्षभरात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अजूनही त्याला चांगले व्ह्यूज वगैरे येतात. तर म्हटलं त्याचा आपण दुसरा पार्ट बनवूया आणि दाखवूया त्यातले किती जगलेत आणि ते केवढी झालेत वगैरे वगैरे. तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाऊया सड्यावरती. ही आपल्याकडे आहे सड्यावर जाणारी वाट. उन्हाळ्यामध्ये दाखवली असेल माझ्या काही व्हिडिओमध्ये. पावसाळ्यामध्ये कशी आहे वाट आमची हे एकदा नक्की बघा. ठीक आहे. हे बघा, असं मधी मधी पाणी साचलेलं असतंय. हे बघा. आणि या साईडला इकडे वरती आहेत ना कलमं वगैरे आहेत. परवाच 2 दिवसापूर्वी याला खत वगैरे घालत होते. आणि ह्या साईडला इकडे खाली जंगल आहे. इकडे आहे ना पूर्ण जंगल आहे, उतार आहे असा. इकडं वरतून पण उतारच आहे आणि मध्येच हे खोदून अशी वाट तयार केलेली आहे. पहिली पायवाट होती, आत्ता रस्ता आहे, वरती रस्ता गेलेला आहे. तर आमचं गाव आहे ना मित्रांनो, डोंगर उतारावरती असा बसलेला आहे. डोंगर उताराच्या पायथ्याशी आमचं गाव आहे आणि डोंगरावरती उंच पाण्याचे झरे आहेत, बारमाही वाहणारे. तर त्यामुळं आमच्या गावाला जे पिण्यासाठी पाणी आहे ना ते वरतून येतं खाली. नळ पाणी योजना आहे आणि त्यासाठी येतं वरती कायम असं साचलेले मोठ्या कोंडी आहेत, 1-2 असायच्या पूर्वी. मग नंतर त्या ठिकाणी आता गेली 2-3 वर्षापूर्वी बंधारा बांधलेला आहे. बंधाऱ्यामुळे पाणी आता भरपूर साचतं वरती. ठीक आहे. आणि त्यासाठी आता मी निघालो आहे ना, ज्या रोडनी जातो आहे मी, हा बघा हा रोड आहे ना, हा रोड त्यासाठी वरती गेलेला आहे. तर वाटेवर जाता जाता आहे बघा, हे सुरणाचं झाड आहे बघा आणि ह्याच्यावरती अशा धबधबे असतात. हे बघा, तर सुरणाचा कांदा इथे, हे बघा इकडं पण आहे, इकडं पण आहे. वाटेतून जाताना आपल्याला हे बघा इकडं पण आहे. तर असं भेटत असतात काही काही गोष्टी बघण्यासारख्या. आणि आता तिकडं पुढं आहे बंधारा, तो पण दाखवतो. तर हा बघा, हा आहे तो पारे आमचा वरती सड्यावरती. नाही, सड्यावरच्या वरतून येणार असा हा पर्याय. आणि आता हा समोर दिसतोय ना, हे पाणी पडतंय, हा बंधारा आहे. तर आता वरती गेल्यावर पण दाखवतो किती पाणी आतमध्ये साचलेलं आहे वगैरे वगैरे. तिकडून आपण आलो आणि हे बघा, हा मी आता बंधाऱ्यावर उभा आहे. इकडं वरती एक वाट गेले, इकडं वरती एक वाट गेले आणि हा आहे बंधारा. हा बघा, हा इकडे पाणी पडतंय. त्या साईडला तिकडे पण वरती जायला वाट आहे, खड्यावरती जायला. आणि हा इथं बंधारा आहे. पावसाचं पाणी पडतंय ना, त्याला जबरदस्त वाटते बाहेर. आणि पाणी पण बघा एकदम काळा निळा असा भोर आहे, स्वच्छ पाणी आहे. आता हे बघा, आता हे पाणी आहे ना स्वच्छ आहे एकदम, असं गढूळ पाणी नाही. पावसाच्या सुरुवातीला गढूळ असतं पाणी. पावसाच्या सुरुवातीला आहे ना पाणी गढूळ असतं जरा, आणि नंतर आता बघा ना हे पाणी एकदम शांत असतं, पाणी निवळ असतं पाणी. ठीक आहे. हे बघा, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना हे दाखवलं, याला आमटी बोलतात आणि याची चव आंबट असते आणि दगडावर रुजणारी वनस्पती आहे बघा. आणि ही आता इकडं वाट आहे आपली. वाट बघा कसली, पावसानं आज काळोख केलं नाही. पाऊस पडतोय मजबूत, त्यामुळं काळोख आहे आज. ठीक आहे. मी उन्हाळ्यामध्ये हा आंबा दाखवला होता. या आंब्यावरती आहे ना मरणाचे आंबे लागले होते. काही कोण खात नाही जास्त आपल्याकडे, खायला कोण होतं पण नाही. त्यामुळं ना सगळ्या कोया खाली आहेत आणि आता सगळे कोया रुजलेले आहेत. तर हे बघा, सगळीकडे असे आंब्याचे रोपं रुजलेले आहेत. बघा इकडं, हा बघा, सगळीकडे ही वाट तर भरलेलीच आहे कोयाने. तरी मला वाटतं कोणी कोणी नीलन. हे बघा, हे रोपे बघा, हे रोपे बघा, हे बघा, हा बघा, हे बघा इथे. तर अशा सगळीकडे रोपे आहेत आणि ह्या कोया पण बघा, हे बघा, हे बघा, सगळीकडे कोयांचा खच पडलेला आहे, खच. आणि रुजलेली रोपं आहेत ती पण तेवढीच आहेत, असा विषय आहे. आपल्याकडे इथं खायला कोण नाही. आता रानटी आंबे कोण खायला पण मागत नाही, सगळे कलमाचे आंबे खाण्यामध्ये व्यस्त.
त्यामुळं काय नाही. पण मी यावर्षी ह्या आंब्यांची ना नेऊन ताटं केलेली आहेत, त्याचे व्हिडिओ पण मी बनवले होते. ठीक आहे, तर चॅनलवर जाऊन बघू शकता ते पण आंब्याची साठं कशी तयार करतात. ही घाटी आहे आणि तुम्हाला मी सांगतो आता, ही घाटी आहे ना, पूर्वी ज्यावेळेला गुरं होती त्यावेळेला गुरं सड्यावर ये जा करायची वगैरे, तेव्हाही बघा इकडून ही अशी जवळजवळ तिथपर्यंत, त्याच्या पलीकडे सारण आहे. तर एवढी घाटी आहे ती, आणि मग एका वेळेला गाडी पण जाऊ शकते, एवढी या घाटीची रुंदी आहे. पण आता गुरं जेव्हापासून गेली त्यानंतर मग इकडे जास्त कोणी येत पण नाही, माणसं येतात. त्यामुळे आता फक्त पायवाट एवढी वाट शिल्लक आहे. ही सुद्धा वाट मी केव्हा केव्हा येतो त्यावेळेला मी हे सगळी झाडं वगैरे मारतो त्यावेळेला शिल्लक आहे, नाही तर पूर्ण पॅक झालेली होती वाटी. असा विषय. पावसाचा असा एक वेगळाच खेळ चालू आहे. मध्येच मजबूत पाऊस पडतो. आत्ताच मी मागे दाखवला काळोख झाला होता, आणि आता असं ऊन पडलं आहे की जसं काय दिवसच आहे. दिवस म्हणजे उन्हाळ्यातला दिवस आहे असं वाटतंय. तर असा ऊन पावसाचा खेळ चालू आहे, पण पाऊस मजबूत आहे एवढं नक्की. चलो मित्रांनो, आता सड्यावरती आलेलं आहे मी. ह्या साईडला बघताय ना, हे आमचं शेल्टर आहे. सड्यावरती समजा आलो, आणि आता कसा पाऊस पडतो, तर पाऊस पडत असेल ना जोरात, तर मग या ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसतो वगैरे. 2-3 माणसं बसतील एवढी जागा आहे, तर दाखवतो नंतर. अगोदर आता सड्यावरती आजच्या व्हिडिओच्या उद्देशाप्रमाणे आलो आहे, तर ती पहिली खुंटी कलम दाखवतो. ठीक आहे, चला. हा एक आंबा होता आपला अगोदरचा, तर त्या आंब्याला आपण खुंटी कलम बांधलं होतं, आणि त्याचा रिझल्ट बघा. हे बघा, हे इकडं आम्ही बांध वगैरे घातलेलं आहे त्याला. आणि हे बघा, हे आहे गेल्या वर्षी आपण ह्याला बांधलेलं खुंटी कलम. ठीक आहे, तर ह्याची आपण छाटणी केलेली आहे. हे बघा, हे असं पूर्ण असं मोठं वाढलं होतं, पण त्याची आपण या जूनमध्ये छाटणी केलेली आहे, त्यामुळे ते छोटं वाटते. आता त्याला नवीन नवीन अशी पालवी फुटेल आणि अजूनमध्ये मोठं होईल. ठीक आहे, हा जो मोठा आंबा आहे ना, याला आपण अजून यावर्षी तो उरलेली जी दुसरी फाटी आहे, एका फांदीला आपण हे कलम केलेलं होतं, आणि दुसऱ्या फांदीला आपण अजून यावर्षी वेगळी आणखीन कलमं बांधणार आहोत, म्हणजे वेगळ्या फांद्या लावणार आहोत दुसऱ्या बीडच्या. तर हे एक आहे. ठीक आहे, आणि आपण हा सांगितल्याप्रमाणे हा असा बांध घातलेला आहे. विषय कसा असतो माहिती आहे, आता हे जे आहे ना, ही तर फांदी आपण ती रोवलेली आहे, त्यामुळं फांदी ती थोडी कमकुवत असते. मग बांध घालून त्याला अशी माती वगैरे टाकली ना की त्याला मजबूती मिळते. ठीक आहे, नॉर्मल जे कलम आपण लावतो ना, तर ते नॅचरली मजबूत असतं लहानपणापासून. पण हे आपण मोठ्या झाडाला ती फांदी ते सालीमध्ये घुसवून ते आपण तयार करतो, त्यामुळे ते थोडी कमकुवत असतं. तर त्यामुळे त्याला बांध घालणं जरुरी असतं, नाहीतर मग त्या फांद्या उपटू शकतात. ठीक आहे, चला. तर हे होतं आपलं पहिलं कलम. ठीक आहे, आता दुसरं कलम दाखवतो. गेल्या वर्षी आपण टोटल 8 कलमं बांधली होती, खुंटी कलमं, आणि 8पैकी 5 जगली होती. ठीक आहे, 2 त्याला पालवी फुटलीच नाही, ती खराब झाली, आणि एक कलम ते मोठं झालं होतं पण ते मेलं. ठीक आहे, थोडीशी त्याला पालवी वगैरे आली होती, पण नंतर ते जगलं नाही. आणि आत्ता आपल्याकडे 5 आहेत. 5. तर चला आता दुसरं दाखवतो. तर हे बघा, ह्याला पण हे बाण घालायचं काम मी आल्या हे आम्ही काम केलेलं आहे, आणि हे दुसरं कलम आहे. हे बघा, तर हे बघा, हे दुसरं कलम आहे, आणि याला हे बघा, ह्याची पण आम्ही छाटणी केलेली होती यावर्षी, नाहीतर ते मोठं असं वाढलं होतं, पण ते छाटणी केलेली होती, त्यामुळं ते छोटं वाटतं आता परत. आणि त्याला आता हे अशा नवीन नवीन पालवी येऊन अजून ते मोठं होईल तिथल्या रीती असं. तर हे दुसरं कलम आहे. हे असं आम्ही बाण घालायचं काम आता आपलं चालू आहे, आणि ही इकडनं अशी माती वगैरे आपण काढलेली आहे. ठीक आहे, तर हे आहे दुसरं कलम. हे आहे तिसरं कलम. याला पण आपण बांध वगैरे घातलेला आहे, आणि त्याचं पण काम चालू आहे. तर हळूहळू सड्यावर आल्यानंतर आपली ही कामं चालू आहेत सध्या. हे बघा, हे पण मस्त झालं आहे, आणि याला पण पालवी वगैरे फुटलेली आहे बघा. असं आहे. हे पण मोठं होतं, पण याची पण आपण छाटणी केलेली आहे. छाटणी सर्वांचीच केलेली आहे. ठीक आहे, नाहीतर ती अजून अशी मोठी दिसली असती छाटणी नाही करतो तर. पण मग त्या फांद्या थोड्या सिंगल अशा आडवे तिडवे जातात, त्यामुळं छाटणी केल्यानंतर मग त्याला अजून कोंब येऊन ते असं झुपकेदार असं होणार ते. ठीक आहे, तर हे बघा, अजूनही इकडलं काम चालू आहे. तर आता दाखवतो चौथं कलम. ठीक आहे,
काजू कलम पण लावलेले आहे मित्रांनो. इकडं मध्ये मध्ये आपण काजू कलम लावलेले आहेत. ह्याच्यातले काजू कलम आहे आणि ही काजूचा रोप आहे. चलो हे बघा इथं वरती आहे. तर मित्रांनो हे बघा ह्याचं काम अजून केलेलं नाही आपण. आणि हे आहे आपलं कलम नंबर 4 खुंटी कलम. ठीक आहे बघा ह्याला चांगल्या पालव्या वगैरे फुटलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे ह्याच्या ठिकाणी आहे ना, याला इकडे सूर्यप्रकाश चांगला मिळतो आहे बघा. त्याच्या आजूबाजूला झाडं नाही जास्त, त्यामुळं ते चांगलं झालं आहे आणि ह्याची वाढ चांगली झालेली आहे. असं आहे. तर हे एक चौथं कलम आहे. असं ह्याची पण छाटणी केलेली आहे, पण छाटणी करून सुद्धा त्याला आता पालवी वगैरे फुटलेली आहे. म्हणजे विचार करा 1 वर्षामध्ये एवढी वाढ होते. म्हणजे चांगले पण ह्याच्यापेक्षा पण अजून होऊ शकते, पण आमची ही एवढी झालेली आहेत 1 वर्षामध्ये. ठीक आहे. तर बघा कसं झालं आहे ते. बेसिकली खुंटी कलम हे काय आपण आंब्याला बांधतो. ठीक आहे. मोठं जे आंब्याचं झाड असतं त्याला आपण त्याची साल वगैरे अशी ही करून, ते गेल्या वेळेला आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ती साल अशी थोडीशी काढून त्याच्यामध्ये असं जागा करून आपण त्याच्यामध्ये कलमाची जी ढिरी असते किंवा पाटी असते ती आपण अशी रोवतो किंवा खोवून आपण त्याच्यामध्ये पॅक करून ते असं ते कलम तयार होतं. तर याचा फायदा काय माहिती आहे काय, हे एकदा ती फांदी जगली ना, किती चांगली जीव धरते. जीव धरला ना तिने की त्याची वाढ झपाझप होते. आता हे 1 वर्षामध्ये एवढा रिझल्ट आहे. आणि मेन म्हणजे जे मूळ जे झाड असतं मदर ट्री, ते झाडाची पूर्ण ते झाड मुळात मोठं असतं आणि त्यामुळं मग त्याला सर्वची पोषण द्रव्य वगैरे जास्त मिळतात प्रमाणामध्ये आणि पटापट त्याची वाढ होते. आणि मला वाटतं 3ऱ्या-4थ्या वर्षी तर ते लागू शकतं चांगली मेहनत असेल तर. असा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका झाडाला आपण वेगवेगळ्या ब्रीडची आपण झाडं वगैरे लावू शकतो. त्याला केसर झालं, आपला हापूस झाला किंवा इतर आणखीन चंद्रा पंधरा वगैरे काय जी काही जाती वेगवेगळ्या असतील ते आपण त्याला लावू शकतो. तर हा एक फायदा आहे खुंटी कलमाचा. बाकी ती कमजोरी थोडीशी आपण त्याला बांध वगैरे घातली तर ते मजबूत होतात. आणि आपण जी कलमं घेतो बाटा कलम, त्याचा विषय कसा आहे, ती जागा त्याची पण ही आहे, पण तुलनेनं त्याच्यापेक्षा ही जी कलमं आहेत ना ह्यांची वाढ पटापट होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी मी काय मोठा तज्ज्ञ वगैरे नाही, पण मी माझा एक्सपिरियन्स अनुभव वैयक्तिक अनुभव आम्ही जो घेतो तो सांगतो. ठीक आहे. बाकी यावर्षी पण आपण खुंटी कलम अजून पण आता हा सीझन चालू झाला आहे, तर यावर्षी पण आपण करणार आहोत. त्यावेळेला पण आपण व्हिडिओ नक्की घेऊन येणारच आहोत. ती कलमं बांधू त्यावेळेचं आपण. ठीक आहे. तर बाकी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. चॅनलवरती पण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत